राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावाच्या 2 दिवसाच्या मुक्कामावर आहेत। मात्र या ठिकाणी आज संध्याकाळी त्यांनी जे तापोळा परिसर आहे त्यातल्या पुलांची पाहणी केली। मी आत्ता या कोयना जलाशयाच्या मध्ये आहे, बोटीमध्ये आहे। ज्या बोटीमधून ते पाहणी करतायत पुलांची, त्या ठिकाणाहून मी तुम्हाला हे सगळं दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता स्वतः एकनाथ शिंदे या ठिकाणी पाहणी या पुलांची करतायत। महत्त्वाचे पूल आहेत। नवीन महाबळेश्वर प्रकल्प जो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे यामधला हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे। हे पूल आहेत आणि याची पाहणी त्यांनी आज केलेली आहे। आपटी तापोळा असेल किंवा आहेर तापोळा असेल, हे मुख्य पूल या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधले जात आहेत आणि हे पूल कशा पद्धतीनं पूर्णत्वास जात आहेत याची पाहणी सध्या त्यांनी केलेली आहे। एकूणच या भागातील जे दळणवळण आहे हे या तिन्ही पुलांमुळे सुखकर होणार आहे। तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा या पुलांमुळे जोडला गेल्याचं चित्र आपल्याला सुद्धा एकूणच पाहायला मिळतं आहे। आणि हे जे पूल आहेत, ही जी कनेक्टिव्हिटी आहे याच्यामुळं या ठिकाणचं पर्यटनसुद्धा वाढणार आहे भविष्यात। आणि आत्ता पर्यटकांची रेलचलसुद्धा आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 मराठी, सातारा।